पेंशन तो चाहिए ही, और पेंशन आगे की उम्र में काम आती है, और सरकार जो नियम अनुसार देती है कर्मचारियों की मांग के अनुसार देना चाहिए। कर्मचारियों की मांग है उसके अनुसार देना चाहिए। पेंशन परिवार को सुरक्षित रखती है। एकच मिशन जुनी पेन्शन ही घोषणा देत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने मुंबईच्या आझाद मैदान इथं आज ठिय्या आंदोलन पुकारलंय। या आंदोलनासाठी राज्यभरातून लाखो कर्मचारी येत आहे आणि आपल्या सोबत नाशिकचे जवळपास हजारो कर्मचारी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण जुनी पेन्शन विषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। आपल्या सोबत नाशिक जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभवजी दगे आहेत, यांच्याकडून जाणून घेऊया आपण की पेन्शन आपल्याला कशासाठी हवे आणि जीपीएस ला आपला विरोध का आहे। सर नमस्कार। नमस्कार। आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामधून हजारो पेन्शन फायटर जे आहेत ते आझाद मैदान मुंबई येथे ठिय्या आंदोलनासाठी निघाले आहेत। आपण पाहत असाल पूर्ण एक्सप्रेस जे आहे, संपूर्ण डबे जे आहेत ते पेन्शन फायटर्सने पूर्ण भरलेले आहेत आणि आझाद मैदानावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन होत आहे। आणि राज्यभरामधून संपूर्ण कर्मचारी आम्हाला जीपीएस नको, आम्हाला डीसीपीएस नको, आम्हाला एनपीएस नको, आम्हाला ओपीएस म्हणजे जुनी पेन्शन हवी आहे, या एकमेव मागणीसाठी या ठिकाणी आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन करतात। सर आपला जीपीएस ला विरोध आहे, जीपीएस ला विरोध कशासाठी? बघा, जीपीएस ही अंशदान कर्मचाऱ्याचं घेऊन नंतर पेन्शन दिली जाते, तर आमचा जो विरोध आहे तो अंशदान नकोय, कोणत्याही स्वरूपाचं अंशदान नकोय। ज्याप्रमाणे जीपीएफ धारकांना कोणतंही त्यांचं अंशदान न घेता सरकार पेन्शन देते त्याच धर्तीवर आम्हाला दिली जावी। जीपीएस जे आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वेतन आयोगाचे प्रायोजन नाहीत, त्यानंतर महागाई भत्त्याचं सुद्धा प्रायोजन आहे की नाही हे सरकार लबाड आहे, ते काही करू शकतंय, ते दाखवतं एक आणि देतं एक। त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांचा सावध पवित्र आहे। जर कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी त्याच्या हक्काची सुरक्षितता, तर आर्थिक सुरक्षितता मिळत नाहीये या जीपीएस मध्ये, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या योजनेविरुद्ध कर्मचारी आंदोलन करतात। आपण महिला भगिनींच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊया। मॅडम, जर शासनाने पेन्शन दिली नाही तर आपण काय करणार? सर आम्ही असं ठरवलं आता वोट फॉर ओपीएस, जुन्या पेन्शन साठीच वोट करायचं आणि आपल्या घरच्या नातेवाईकांना सांगून सर्वांना ओपीएस मिळाली पाहिजे, त्यासाठी आम्ही जनजागृती करणार आहोत। त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस प्रमोदजी क्षीरसागर सर आहे, त्यांच्याकडून काही जाणून घेऊया। सर, शासन जुनी पेन्शन देईल असे आपणास वाटते का? शासन देणार नाही, शासन गेंड्याच्या कातडीचं आहे। या शासनाला कर्मचाऱ्यांच्या संवेदना नाहीये, संवेदनाशील हे सरकार आहे। आमची या सरकारला प्रमुख मागणी आहे की आपल्याला जर पेन्शन द्यायची असेल तर एकच पेन्शन द्या, ती फक्त जुनी पेन्शन द्या, बाकी जीपीएस नको किंवा एनपीएस नको। आमच्या कर्मचाऱ्यांना फक्त तुम्ही द्यायची असेल तर जुनी पेन्शन द्या, एकच प्रमुख मागणी आम्ही घेऊन या मुंबईला आझाद मैदानावर चाललो आहे। ठिय्या आंदोलन आज आहे। जर या सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर हे सरकार पुढच्या पंचवार्षिक मध्ये या राज्याच्या सत्तेवर दिसणार नाही। जो पेन्शन की बात करेगा देश पे राज करेगा। फॉर ओपीएस ही मोहीम काय आहे, राज्यातील कर्मचारी ती कशा प्रकारे राबविणार आहे? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी त्र्यंबकेश्वर सारख्या एकदम दुर्गम भागातून आलेलो आहे आणि 2005 नंतर लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शासनानं 1982 ची जुनी पेन्शन नाकारली आहे। आमची मागणी तीच आहे की आम्हाला ती जुनी पेन्शन द्या, आमच्या निवृत्तीनंतर आम्हाला सुरक्षित द्या, जगण्याची एक हमी द्या। आणि आमदारांच्या लोकप्रतिनिधीच्या पेन्शनचं विधेयक जर 2 मिनिटात मंजूर होत असेल तर मग आमच्यासाठी तुम्ही असा अन्याय काय करताय, ही आमची प्रमुख मागणी आहे। समान काम आणि समान वेतन आम्हाला द्या, तो आमचा संविधानिक अधिकार आहे। आणि आज 2005 नंतर लागलेले जे कर्मचारी आम्ही सर्व, हिच्यामध्ये कोणी भांडवलदारांचा मुलगा नाही, कोणी कॉर्पोरेटचा मुलगा नाही, ही सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, तळागाळात राबणाऱ्या सर्वसामान्य माणसाचे मुलं आहेत। आम्ही सुद्धा एक शेतकरी आहोत, नोकरदार नंतर आहोत पण शेतकरी आहोत। आमचा विचार सुद्धा शासनानं एक जगण्याची हमी या उद्देशाने करावा, एवढीच आमची मागणी आहे। आणि जर शासनाने आमची मागणी टाळली तर आम्ही वोट फॉर ओपीएस राबवणार, हे शासनाला सांगण्यासाठी आम्ही आज आझाद मैदानावर जातोय। त्यासाठी आमचा काका सुद्धा आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। जर आमदार करोडपती असताना त्यांना पेन्शन मिळते तर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळायला हवी का?
पेंशन तो चाहिए ही, और पेंशन आगे की उम्र में काम आती है, और सरकार जो नियम अनुसार देती है कर्मचारियों की मांग के अनुसार देना चाहिए। कर्मचारियों की मांग है उसके अनुसार देना चाहिए। पेंशन परिवार को सुरक्षित रखती है। एकच मिशन। तर अशा प्रकारे नाशिक मधील कर्मचारी आणि जे नागरिक आहे यांच्या तीव्र भावना आहे। जर आम्हाला जुनी पेन्शन तुम्ही लागू केली नाही तर आम्ही वोट फॉर ओपीएस प्रभावी राबवणार आणि सरकारला सत्तेवरून खाली खेचणार। कॅमेरामॅन नाशिक पृथ्वी राठोड, जुनी पेन्शन मीडिया, नाशिक।